जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांची चरणी प्रार्थना. काल रात्री पूर्ण साफ करून ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे सकाळी आवरायला काहीच कठीण जात नाही. झाडून काढणं पण, झाडताना पण अजिबात धूळ नाही निघत, काही नाही, कचरा वगैरे जास्त राहत नाही. आणि झाडण्याची जी पद्धत आहे ती आमच्या इकडे अंघोळीच्या अगोदरच पारसं अंगण जे काय आहे ते झाडण्याची पद्धत आहे. अगोदर पूर्वीपासून आहे, म्हणजे आता नवीनच नाही. तर आणि आमच्या तिकडे असं कोणीच नाही की जे आंघोळ झाल्यानंतर अंगण वगैरे झाडत असेल. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहे. आता घर एखाद्या रूममध्ये जर कोणी झोपलेलं वगैरे असेल तर तेवढं एक रूम राहते, पण बाकी घर पण आंघोळीच्या अगोदरच झाडण्याची पद्धतच आहे ती. पारसं घर पारशा अंगाने झाडून काढायला पाहिजे असं म्हणतात. आणि रांगोळी माझी 2-3 ठिकाणी असते. काही सणवार असला की 2-3 ठिकाणी काढते मी. कधी असं इथे समोरच काढते, कधी गेटच्या समोर काढते. म्हणजे रांगोळीचं असं एक ठिकाण नाही. तिकडून छोट्या गेटकडून काढते आणि इथे दरवाजाच्या समोर अशी 2 ठिकाणी, आणि मोठ्या गेटच्या समोर सणवार काही असला तेव्हा म्हणजे असं निश्चित नाही की इथेच काढीन किंवा तिथेच काढेन, जिथे वाटलं तिथे रांगोळी काढायची. तर हे पूर्ण झाडून वगैरे घेतलं मी आणि त्याच्यानंतर मग रांगोळी. तर रांगोळी आहे आज 5 ते 5 सोमवार आहे. तर म्हटलं चला महादेवाचीच रांगोळी काढूया. अगदी सोपी आहे. ज्यांना रांगोळी अजिबातच येत नाही त्यासुद्धा ही रांगोळी सहज काढू शकते. श्रावण सोमवारची पूजा करायची आहे महादेवाची. तर याच्यामध्ये थोडाफार फरक पडू शकतो. देवाच्या याच्यामध्ये पूजेमध्ये एवढा काही फरक नाही पडत कोणाच्याही, पण थोडाफार पद्धती ज्या आहे मागे पुढे होऊ शकतात. तर माझी जी पूजा आहे ती मी दाखवते. काही असं वाटलं तुम्हाला की इथे असं पाहिजे होतं तर कमेंटमध्ये सांगा मला. तर माझी मी पूजा कशी करते ते आज दाखवते मी. सुरुवात असते ती स्वस्तिकपासून. अगोदर रांगोळीने सर्वात खाली फरशीवर स्वस्तिक काढून घ्यायचं. त्याला साईडनं 2 जे आहे ते स्वस्तिकला खूप महत्त्व आहे. आणि प्रत्येक पूजा असो काही असो सुरुवात जी होते ती स्वस्तिकनंच होते. त्याच्यानंतर त्याच्यावर हळद कुंकू वगैरे वाहून घ्यायचं आणि मग ठेवायचा चौरंग पाट ज्याच्यावर तुम्हाला पूजा करायची ते ठेवू शकता. त्याच्यावर कपडा. तर कपडा शक्यतोवर या पूजेला पांढरा वापरत असतात, पण माझ्याकडे हा पण आहे. हा पांढरा नाही, फक्त लाल सोडून बाकी कोणताही महादेवाला कोणतंही चालतं मग. तर या पद्धतीचा हा कपडा होताच माझ्याकडे, तो ठेवला. आणि त्याच्यानंतर तांदूळ टाकले खाली. त्याच्यावर दिवा. सुरुवात असते ती दिव्यापासून. दिवा अगोदर लावून द्यायचा आणि त्याच्यानंतर पूजा मांडणी सुरू करायची. तर काही तयारी मी रात्रीच करून ठेवलेली होती आणि काही तयारी बाकी होती माझी. बेल वगैरे रात्री निवडून वगैरे ठेवला चांगला. आणि मला मागे 1-2 वेळा कमेंट आली होती की ताई तुम्ही वस्त्र तयार कसं करता. तर वस्त्र तयार करण्याचे खूप हे नाही आहे. अगदी सोपी पद्धत आहे. कापूस असा जमा करून घ्यायचा पूर्ण, त्यातलं जे बिया असतात रुई म्हणतात त्याला, तर ते काढून टाकायचं. पूर्ण क्लीन करून घ्यायचा कापूस. आणि या पद्धतीने थोडा वर सरकला, हात वर सरकवायचा, कापूस ढिला सोडायचा आणि असं करत चालायचं. आता महादेवाची पूजा आहे म्हटल्यानंतर याला कुंकू तर नाही चालत. अष्टगंध किंवा चंदन यापैकी काही पण वापरतात. आणि मला पण अगोदर काही एवढी माहिती नव्हती, पण जेव्हा मी 16 सोमवार केले आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण पूजा करतो, तर पूजा करताना थोडीफार की नाही यांची पद्धत कशी आहे आपण पाहतोच. आणि आम्ही जवळपास 3-4 जणी पूजा करायचो. त्याच्यामुळे ज्या बाकीच्या होत्या पूजा करणारे त्यांची पाहत कोणती पण गोष्ट एकदम कोणतीच येत नाही. काहीही असो शिकतच शिकावं लागतं. तर महादेवाची पूजाच करायचो मी 16 सोमवार. जर कोणाला करायचे असले तर हे श्रावण महिन्यापासून नाही सुरुवात, तर श्रावणचा शेवटचा सोमवार झाला की जो पहिला सोमवार पडेल तर तेव्हापासून करतात.
श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून कधीच 16 सोमवार करत नाही. आम्ही तरी नाही केले, म्हणजे काही ठिकाणी करत असतील तर ते काही मला माहिती नाही, पण आम्ही करताना श्रावण महिना संपल्यानंतर पहिला जो सोमवार येईल तेव्हापासूनच सुरू केले होते. वस्त्रमाळ करून घेतली आणि आता महादेवाच्या पिंडीसाठी मी करणार आहे जानवं. तर जानवं करताना खूप असं जितकं शक्य होईल तितकं लांब असं हे सूत करून घ्यायचं आणि जानवं जवळपास 11 वेड्याचंच असतं. बेलवात पण दाखवली होती मी तुम्हाला, एक व्हिडिओ केलेला आहे बराच, मला वाटतं 1-2 वर्ष झाले. तर त्याच्यामध्ये सगळे वातीचे प्रकार दाखवलेले आहे. तर बेलवातीचे पण 2 प्रकार आहे. एक दिव्यामध्ये जर घालायची असली तर ती वेगळी, आणि फुलवात जी आपण ह्याच्यात ओवाळण्याच्या याच्यामध्ये घालतो निरांजनीमध्ये, तर ती वेगळी. त्या बेलवातीचे समजा 2 प्रकारे करू शकतो. तर हे वस्त्रने जानवं करायचं होतं, तर त्याला थोडंसं आड्या ज्या आहे कमी पडल्या, तर ते असं या पद्धतीने केलं की बरोबर होऊन जातं. 1-2 पिळा दिला की पक्कं होऊन जातं ते. तर हे 11 वेड्याचं. तर सुरुवातीला कमी झाले होते माझे, त्याच्यानंतर मग परत जे काही शिल्लक राहिलेले होते ते करून घेतले आणि त्याला जागीच असा पेळ द्यायचा. म्हणजे जो गोल भाग आहे तो असा शेजारी नाही येऊ द्यायचा, मोकळाच ठेवायचा, म्हणजे ते पिंडीच्या याच्यामध्ये बरोबर बसला पाहिजे. तर जानवं पण तयार करून घेतलं आणि आता करणार आहे बेलवात. तर बेलवात मी निरांजनीमध्ये ठेवण्यासाठी करणार आहे, म्हणजे आरतीच्या वेळेस ओवाळता पण येते ती, आणि तशी पण तुपाचा दिवा मग चालू राहतो. फुलवात करतो आपण त्या पद्धतीनेच करून घ्यायचं. 3 फुलवाती करायच्या आणि त्याच्यानंतर मग त्या जोडून पण घ्यायच्या. तर याच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहे. बेलवात पण बऱ्याच प्रकारचे, बरंच ज्या पद्धतीने समोर कोणीतरी करतं त्याच्यानंतर आपण शिकतो आणि मग तेच समोर आपण पण करत राहतो, अशी गोष्ट असते कोणत्या पण गोष्टीची. तर बेलवात पण हिचे पण प्रकार आहेत बरेच. तर फुलवात करताना चांगली अशी पक्की झाली पाहिजे ती, आणि फुलवात ज्या पद्धतीने करतो त्याच 3 करून घ्यायच्या अगोदर. आता या 3 फुलवाती तयार झाल्या की त्याबरोबर अशा वरचे जे टोकं आहे त्यांचे एकत्र करायचे. त्याच्यानंतर कापूस घेऊन ते पॅक करून घ्यायचे. थोडा थोडा कापूस घ्यायचा, परत ते फिरवायचं, थोडासा कापूस घ्यायचा, परत फिरवायचं, असं ते पक्की झालं पाहिजे, म्हणजे वात लावल्यानंतर ते अशी इकडे तिकडे पडली नाही पाहिजे. तर या पद्धतीने ही बेलवात पण करून घेतली. फुलवातीला चंदन वगैरे लावून घेतलं आणि ते पण ठेवलं. तांदूळ टाकून तांदळावरती दिवा ठेवून दिला. आता अगोदरच्या दिवशी तयारी केलेली होती, बेल निवडून ठेवला, तो धुवून घेतला. त्याच्यानंतर फुलं तोडून घेतले. फुलं आता सकाळी तोडले काही, पंचामृत तयार करून ठेवलेलं होतं अगोदरच, तर हे पण सकाळी तयार केलं. तर रात्री फक्त बेलच निवडून ठेवला आणि पंचामृत वगैरे जे काय आहे ते वेळेवरच तयार केलं की चांगलं राहतं. त्याच्यानंतर पूजेची सुरुवात केली. तर सुरुवात करताना सुरुवात असते ती दिवा लावण्यापासून. कोणतीही पूजा असो, काहीही असो, सुरुवात केव्हा पण दिवा लावायचा, म्हणजे अग्नीला साक्षी मानूनच आपण प्रत्येक पूजा ही करत असतो. तर दिवा वगैरे लावून घ्यायचा. त्याच्यानंतर धूप अगरबत्ती जे काही आहे ते पण लावून घ्यायचं. मग करत असते मी संकल्प. पाणी घ्यायचं हातावर आणि त्याच्यानंतर संकल्प करायचा. अभिषेक जे पंचामृत आहे त्यानेच अभिषेक करून घ्यायचा. 2-3 वेळा हे टाकायचं. त्याच्यानंतर एकदा पंचामृताने, एकदा पाण्याने. तर पाण्याने नंतर मग स्वच्छ करून घ्यायची मूर्ती. नंतर मग गणपतीची पूजा पण करून घ्यायची. चौरंगावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवून फूल वगैरे, त्याच्यानंतर हार असतो, हार आहे त्यांचा, तर हार घातला. त्याच्यानंतर हळद कुंकू लावून नैवेद्य ठेवून पाणी वगैरे फिरवून अगदी गणपती बाप्पाची अगोदर पूर्ण पूजा करून घ्यायची. प्रसाद साखरेचाच ठेवलेला होता, त्याला थोडंसं पाणी फिरवून घ्यायचं. त्याच्यानंतर आता महादेवाचा अभिषेक, तर तो पण त्याच पद्धतीने करायचा. पंचामृत व्हायचं, त्याच्यानंतर पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं. आता खरी पूजेची सुरुवात. तर महादेवाची पिंड ताटामध्ये ठेवली. भस्म आहे, भस्म लावून घ्यायचं. त्याच्यानंतर चंदन वगैरे लावायचं. महादेवाच्या पिंडीला कुंकू लावायचं एकच ठिकाण आहे, बाकीचा भाग जो आहे पिंडीचा त्याला कुंकू, हळद कुंकू चालत नाही. तर कुंकू फक्त जिथे पार्वती विराजमान आहे तोच भाग असा आहे की तिथे हळद कुंकू चालतं. बाकी पिंडीवर हळद कुंकू कुठेही चालत नाही. तर चंदन, भस्म, ते वस्त्र जे केलेलं आहे ते, त्याच्यानंतर
जानवं. तर जानवं सुरुवातीला घालून घ्यायचं आणि वस्त्र नंतर मग पूजा वगैरे झाली की तेव्हा मी घालून घेत असते. थोडासा प्रसाद वगैरे ठेवायचा. आता इकडे ही फुलवात हे केलेली बेलवात, तर ती पण लावून घ्यायची. आता बेल वाहताना ओम नमः शिवाय म्हणून पण बेल वाहू शकता तुम्ही, किंवा मग नित्यसेवा आहे हे केंद्रातलं पुस्तक. तर याच्यावर शिवनामावली आहे, 108 महादेवाचे नावं, पूर्ण नावं आहे. तर ही नामावली म्हणून सुद्धा वाहता येतात. मी नामावली म्हणूनच वाहत असते. आणि बेल वाहताना केव्हा पण या पद्धतीने वाहत असते मी, म्हणजे उलटा आहे, ह्या सरळ बेल नाही वाहत महादेवाला. पूजा पूर्ण करून झाल्यानंतर मग वाहायची ती शिवमूठ, आणि शिवमूठ आहे आज ती तांदूळाची. शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ तुझं अर्पण देवा. शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ तुझं अर्पण देवा. शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ तुझं अर्पण देवा. शिवमूठ वाहिल्यानंतर मग वस्त्र वगैरे वाहून घेतलं. त्याच्यानंतर फुलं, काही फुलांनी नंतर थोडंसं कसं सुंदर दिसलं पाहिजे या पद्धतीने फुलं टाकून घ्यायचे जे काही आहे ते. आणि त्याच्यानंतर मग मी आता पारायण करत आहेच, तर पारायणाची सुरुवात होऊन जाते. श्री गणेशाय नमः. सदाशिव अक्षरेच्चारी सदा उच्चारी ज्याची वैखरी, जो नित्य शिवार्चन करी तो उद्धरी बहुत जीवा. धारा तीर्थ पावलांवत शत्रू नगरात प्रवेशले, राजपत्नी गरोदर राजस पूर्ण झाले 9 मास. एकलीच पायी पळता वनवास, थोर अनर्थ ओढवला परमसुकुमार लावण्य हरती. ती पूजा कंप्लीट झाली. महादेवाला गुलाल वाहायचा बाकी होता, तर तो वाहून घेतला. त्याच्यानंतर आता नागपंचमीची जी पूजा आहे ती करायची. तर नागपंचमीची पूजा पूर्वी जेव्हा मातीचे घरं होते, तर मातीचं घर असं पूर्ण सारवून घ्यायचे, आणि सारवल्यानंतर असं बरोबर बोटं जर फिरवले त्याच्यावर, तर बरोबर असा नागाचा आकार तयार व्हायचा आणि त्याची पूजा करायची. खूप सुंदर दिसायचं ते. पण आता मातीचे घरच राहिले नाही, त्याच्यामुळे त्या पद्धतीची पूजा तर करणं शक्य नाही. नागोबाचं जे आहे ते पोस्टरसुद्धा मार्केटमध्ये विकत मिळतं, पण ते काही मी आणत नसते. मला या पद्धतीचंच आवडतं करायला. कुंकू आहे, कुंकामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि मिक्स करून घेतलं. आता एक कोऱ्या पेजवर कुंकवाच्या साह्यानं या पद्धतीने नागोबे काढून घ्यायचे आहे. तर नागोबे काढायच्या अगोदर त्याचं जे घर आहे ते तयार करायला लागतं. आता बऱ्याच भागामध्ये याच्या पण पद्धती वेगवेगळ्या असू शकतील नागोबे काढण्याची. आता जुनी आमच्या इकडेच पद्धत अशी होती की सारवून काढल्यानंतर ते बरोबर असं उमटून जायचं, घरामध्ये 3-4 ठिकाणी काढायचे. आणि आता एकच पेज घेतलं, एकाच पेजवर आपलं घर त्यांचं तयार करायचं, या पद्धतीने ठेवायचं. किंवा टेपच्या साह्याने चिटकवलं तरी चालतं, पण टेपच्या साह्यानं जर चिटकवलं तर ते बऱ्याच वेळा खाली पडतं दिवसातून. तर त्यामुळे मग मी या पद्धतीनेच ठेवत असते. मुलांचे शाळेचे आहेच, त्याच्यामुळे काही एवढं टेन्शन राहत नाही. आणि त्याच्यानंतर घर काढल्यानंतर मग नागाचा जो आकार असतो तो आकार त्या कुंकवाच्या साह्याने द्यायचा. खूप काही कठीण नसतात काही पूजा, पण सण म्हटलं की थोडंसं वेगळं वाटतं. आणि पंचमीचा सण तर आता पहिल्यासारखा राहिलाच नाही. शहरामध्ये तरी नाही, खेड्यामध्ये तरी थोडाफार म्हणजे अजून झोके वगैरे दिसतात, तर असं वाटतं की पंचमी आहे. शहरामध्ये तर काहीच नाही, कुठे झोकाही नाही दिसला किंवा झोका खेळलासुद्धा नाही. गावाकडे तरी थोडाफार पहिल्यासारखं तर काही नाही राहिलं. आता जो पूर्वीचा काळ होता तो वेगळाच होता, आता ते शक्यच नाही. पूर्ण नवीन नवीन पद्धती बदलत जातात. या पद्धतीने नागोबे आता हे 5 काढून घ्यायचे. आता हे 5 नागोबे काढल्यानंतर ज्या लाह्या आहेत त्या पण त्याला चिटकवून घ्यायच्या. समोर तर प्रसाद म्हणून ठेवल्या जातच, पण त्याला पण चिटकून अशा या पद्धतीने कुंकू लावायचं आणि ती लाही ठेवायची, पडत नाही ती, अगदी कुंकवाच्या याने ती बरोबर चिटकते. त्याच्यानंतर बुक्का, जो पंढरपूरला कुठे अशा तीर्थाच्या ठिकाणी मिळतो, तर तो या नागपंचमीसाठी स्पेशल ठेवावा लागतो घरात. वर्षभर त्याचं काही काम पडत नाही, पण नागपंचमीसाठी जो बुक्का आहे तो
ठेवावाच लागतो. आणि नागाच्या पूजेसाठी पण वस्त्र तयार केलेलं होतं मी, तर ते पण कुंकवाच्या साह्यानंच चिटकून जातं. या पद्धतीने कुंकू लावायचं, ते वस्त्र ठेवायचं, बरोबर असं त्याला पॅक होऊन जातं, पडत नाही हे. हां, हे बुक्का तो असतो काळ्या रंगाचा, पंढरपूरवरूनच आणलेला आहे. तर तो बरोबर एक एक असं कुंकू लावतो आपण, त्या पद्धतीने लावून घ्यायचा. आता बुक्का का लावतात किंवा या पद्धतीने लाह्या का लावतात हे काही मला माहिती नाही, पण माझी आई ज्या पद्धतीने पूजा करायची, आई सासूबाई दोघीची पद्धत एकच होती, त्याच्यामुळे मला काही जास्त असं हे नाही पडलं कधी की सासूची पद्धत वेगळी आहे आणि आईची वेगळी आहे, असं कधी काही टेन्शन नाही आलं. दोघीच्या पद्धतीमध्ये जवळपास सारखंच असतं. तर त्याच्यामुळे त्यांचं जसं पाहिलं तशी पूजा मी करत असते. तर त्या या पद्धतीनेच करायच्या, त्याच्यामुळे मग मी पण अशीच करते. त्याच्यानंतर ते पाटावर कपडा टाकून त्याच्यावर आल्हादी असं ठेवून दिलं की व्यवस्थित राहतं दिवसभर. पण नागोबाच्या समोर नंतर लाह्या फुटाने त्याचा प्रसाद वगैरे ठेवला, हळद कुंकू वाहून त्यांची जी काही पूजा वगैरे होती ती करून घेतली. आणि त्याच्यानंतर रांगोळी. तर इकडे रांगोळी काढायचं म्हटलं की फरशीवरच काढावी लागते, आणि फरशीवर रांगोळी काढली अशी डार्क जर कलर वापरले की ते बरोबर ते कलर तिथे उमटतात. पण तरी पण देवाची पूजा वगैरे म्हटली की काढावीच लागते. अगदी सोपी पद्धत. अशी थेंबाची रांगोळी पांढऱ्या रंगाची ती तशी चांगली दिसणं शक्य नाही, दिसणारच नाही, ती उमटणारच नाही. तर त्याच्यामुळे या पद्धतीचे वेलच काढत असते मी जास्त करून. तर गुलाबी रंग आहे तो अगोदर टाकून घेतले डॉट, त्याच्यानंतर हिरवा रंग, त्याचे पण डॉट टाकून घ्यायचे. हिरव्या रंगाला पानाचा आकार द्यायचा आणि गुलाबी रंगाला फुलाचा आकार द्यायचा. रांगोळी काढल्यानंतर पूजा कंप्लीट झाली. तर आरती वगैरे करून घेतली अगोदरच, त्याच्यानंतर मग रांगोळी काढली होती. तर ही पण पूजा इकडे कंप्लीट आहे. आणि सोमवारची पण पूजा कंप्लीट झाली. आणि आज काही फुलं नव्हते जास्त. पूजा कंप्लीट झाली आणि त्याच्यानंतर नैवेद्य केळाचा ठेवलेला आहे. आणि ही एक पिंड थोडी खराब वाटली तर त्याला रंग दिला. तर ॲक्रेलिक रंग किंवा ऑइल पेंट या दोन्हीपैकी एक रंग. आज आहे पंचमी आणि त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये तवा पण ठेवत नाही आम्ही आणि तळत पण नाही. तर गावाकडे करतात पोळ्या वगैरे पुरणाच्या, पण माझे सासरे वारुळाची पूजा करायची त्याच्यामुळे आम्ही करत नाही काही. तर रोडगे करत असते मी दरवर्षी. तर रोडगे केले कढईतले, त्याचा काही व्हिडिओ केला नाही. वरण भाजी आणि रोडगे, भात काही करत नाही इकडे. त्याच्यानंतर श्रावण सोमवार आहे आणि महादेवाला या पद्धतीचा दिवा करतात, याला दिवा रोडगा म्हणतात. हे महादेवाच्या याला पूजेला हा करतातच. तर हा आहे दिवा रोडगा, म्हणजे दिवा करायचा आणि वरण जेव्हा करतो आपण तर वरणामध्येच तो टाकून बरोबर त्याला वरणाबरोबर ते शिजतो सुद्धा. आणि हा रोडगा केला, दिवा रोडगाच म्हणतात त्याला. आणि इकडे पण नैवेद्य दाखवला नागोबाला. तर या पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला. आणि स्वयंपाक जरा लवकरच केला, सोमवार थोडा लवकर सोडायला पाहिजे असं म्हणतात. तर स्वयंपाक वगैरे लवकरच केला. पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ काही शूट केला नाही, कारण हे रोडग्याचं जे आहे हे बऱ्याच वेळा टाकलेलं होतं आणि कंटाळा पण आला होता खूप. तर स्वयंपाक वगैरे झाला आणि त्या उपवास वगैरे सोडून घेतो आम्ही. तर या पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू परत. धन्यवाद.